नमस्कार. नमस्कार. शक्तिपीठ महामार्ग मोहोळ तालुक्याबरोबरच पंढरपूर, सांगोला या तालुक्यातून माढा, माळशिरस, मानखटाव या तालुक्यात लोकप्रतिनिधी पळवून नेला आहे असा आरोप या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे, जनतेचा आहे. तुमचे काय मत आहे या बाबतीत? नक्कीच शक्तिपीठ महामार्गाचं या भागातून नवीन अलाइनमेंट स्वीकारल्यामुळं स्थलांतर होतंय असं एकूण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या बोलण्यावरून दिसलं. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सभागृहामध्ये तसं सूतोवाच केलं होतं. हा महामार्ग या भागातून म्हणजे मोहोळ, पंढरपूर, सांगोला या तीनही तालुक्यातून माढा तालुक्यामध्ये आणि माळशिरस आणि पुढे तो मानखटावमध्ये स्थलांतरित होताना दिसतोय. त्यामुळे या भागामध्ये असंतोषाची लाट पसरलेली आहे. त्याचं कारण असं आहे, गेली 3 वर्ष झालं या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचं काम सुरू आहे आणि भूसंपादनाचं काम या तीनही तालुक्यामध्ये जवळजवळ 95% काम पूर्ण झालेलं आहे. आणि अचानक हा शक्तिपीठ महामार्ग स्थलांतरित होतोय. यामुळं या भागातील शेतकरी नाराज झालेले आहेत. कारण गेली 3 वर्ष झालं आपली जमीन शक्तिपीठ हायवेखाली बाधित झाल्यामुळं महामार्गासाठी द्यावी लागणार या कारणामुळे त्यांनी आपल्या शेतीमध्ये पीक घेणं थांबवलं आहे. जर एखाद्याची द्राक्षबाग असेल, डाळिंबबाग असेल तर त्यांनी ती डाळिंबबाग, द्राक्षबाग सोडून दिली आहे. त्याची जी नियमितपणे काळजी घ्यावी लागते ती काळजी घेणं त्यांनी सोडलेलं आहे. त्यामुळं गेल्या 3 वर्षामध्ये त्या बाधित क्षेत्रामधील उत्पन्न शेतकऱ्याचं बुडालं असल्यामुळं या ठिकाणी या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे आणि त्यामुळे असंतोषाची लाट पसरलेली आहे. दुसरं असंतोषाचं कारण असं की मोहोळ, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या तिन्ही शहरांपासून हा महामार्ग, तुळजापूर या तीर्थक्षेत्रापासून हा महामार्ग सुमारे 30 ते 35 किलोमीटर दुरून चालला आहे नवीन अलाइनमेंटनुसार. आणि त्यामुळं शक्तिपीठ म्हणायचं कसं, मूळ शक्तिपीठ हे जे नाव ठेवलं गेलं तो शक्तिपीठ हा मूळ उद्देश हरवला जातोय. त्यामुळं या शहरांमधील सर्व जनता या निर्णयाविरुद्ध नाराज झालेली आहे. त्यांच्यामध्ये मोठा असंतोष दिसत आहे. तुम्ही शक्तिपीठ बाधित आहात, शेतकरी पण आहेत तुमच्या भागातले. काय मागणी आहे तुमची प्रमुख या बाबतीत? यामध्ये आता शक्तिपीठ का स्थलांतरित झाला, तिकडे का नवीन अलाइनमेंट स्वीकारली गेली, याला अनेक वेगवेगळी कारणं असू शकतील. पण आमचं या भागातल्या सगळ्या जनतेचं, नागरिकांचं आणि शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हा शक्तिपीठ महामार्ग जुन्या अलाइनमेंटनुसारच बांधला जावा. सांगोल्यापर्यंत जुनी अलाइनमेंट स्वीकारावी आणि सांगोल्यानंतर मानखटाव तालुक्यामध्ये जर तुम्हाला तो न्यायचा असेल तर नवीन अलाइनमेंट तिथून पुढे स्वीकारावी. नवीन अलाइनमेंटचं जे काय डिझाईन आहे ते सांगोला तालुक्यातून पुढे करावं. म्हणजे सांगोला तालुक्यापर्यंत जो भूसंपादनावरचा, संयुक्त मोजणीवरचा किंवा जे काय आत्तापर्यंत काम झालेलं आहे, डिमार्केशन, नोटिफिकेशन, शेतकऱ्यांना समुपदेशन करण्यासाठी जे शासकीय अधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे, प्रत्यक्ष भूसंपादनाचं मोजणीच्या कामावर जो प्रचंड खर्च झालेला आहे आणि जो 3 वर्षाचा कालावधी गेलेला आहे तो वाया जाणार नाही. या कामावर सुमारे 1,500 कोटी रुपये खर्च झालेत असं आमच्या कानावर येतं आहे. वस्तुस्थिती माहीत नाही काय, पण शासकीय अधिकाऱ्यांचा यामध्ये, तसेच प्रायव्हेट मोनार्क कंपनीच्या अधिकाऱ्यांचा यामध्ये 3 वर्ष एवढा वेळ वाया गेलेला आहे. त्यामुळं जुनी अलाइनमेंट स्वीकारावी आणि सांगोल्यापासून ती पुढे नवीन अलाइनमेंट स्वीकारावी. हा त्यातला एक योग्य मार्ग आहे की ज्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं 3 वर्ष उत्पन्न बुडालं ते नाराज होणार नाहीत. आणि या भागातून विकासाची गंगोत्री दुसरीकडे गेल्यामुळं या भागातले नागरिक प्रचंड नाराज झालेले आहेत. त्यांची नाराजी दूर व्हायला मदत होईल. पंढरपूर शहरामधले लोक, तुळजापूर शहरामधले लोक, मंगळवेढा शहरामधले लोक या निर्णयामुळं, या महामार्ग बदलण्याच्या निर्णयामुळं प्रचंड नाराज झालेले आहेत. आणि तो रोष येऊ नये यासाठी सरकारनं जुनी अलाइनमेंट स्वीकारावी सांगोल्यापर्यंत आणि तिथून पुढे नवीन अलाइनमेंट आखावी आणि त्यानुसार हा शक्तिपीठ हायवे बांधला जावा असं आम्हा सर्व नागरिकांचं मत आहे. हा जो तुमच्यावर अन्याय झाला आहे, 3 वर्षाला अलाइनमेंट चेंज करावी म्हणून तुम्ही मागणी करताय, जो अन्याय आहे तो तुम्ही कशा पद्धतीने दूर करू शकता असं वाटतं तुम्हाला? आम्ही 6 तालुक्याचे जे आमदार आहेत ते सगळ्यांची आम्ही एक बैठक बोलवली होती, मेळावा घेतला होता. सांगली जिल्ह्यातही काल एक मोठा मेळावा झाला. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो विरोध आहे असा एक आभास निर्माण केला गेला. त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची दिशाभूल करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचा कुठेही विरोध नाही. सोलापूर जिल्ह्यातील 95% मोजणीचं काम पूर्ण झालंय. मोजणीला सर्व शेतकऱ्यांनी सहमती दिली आहे, म्हणजे त्यांचा विरोध नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोजणीच्या नोटिसच दिलेल्या नाही आहे. जर नोटिसच दिल्या नसतील तर त्यांचा विरोध तुम्हाला कसा कळणार? मग विरोध कोण नक्की करतंय? तर ह्या वेगवेगळ्या संघटना त्यामध्ये उतरल्यात. त्यांचे काय स्वार्थ आहेत आम्हाला माहीत नाही आहे. प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्याचा, नेत्याचा तिथे काहीतरी वैयक्तिक स्वार्थ दडलेला दिसतोय. कारण ज्या शेतकऱ्याची जमीन गेली आहे तो प्रत्येक शेतकरी म्हणतोय माझी जमीन या प्रकल्पाला मी देणार आहे. तो तयार आहे, त्याची सहमती आहे. आणि मग विरोध नेमकं कोण करतंय कळायला मार्ग नाही आहे. आम्हाला एक अशी माहिती मिळाली सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधून, तिथे बऱ्याच मोठ्या विशेषतः ब्राह्मण समाजाच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्या जमिनी त्यांनी कसायला काही इतर शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या जमिनीतून महामार्ग गेलाय. आणि ज्यांना त्या जमिनी कसायला दिलेल्या आहेत त्या जमिनी त्या कसणाऱ्या शेतकऱ्यांनी बळकवलेल्या आहेत. आणि ज्या जमिनीतून हा महामार्ग जातोय त्या जमिनीचा जो नुकसानीचा मोबदला आहे तो मूळ मालकाला आणि त्या ब्राह्मण कुटुंबांना मिळणार आहे. त्यामुळं ज्यांची जमीन जे लोक कसतायत त्या लोकांचा तो विरोध आहे. ते लोक पुढे येऊन मोठ्या प्रमाणावर विरोध करायला लागलेत, कारण त्यांचं जगण्याचं साधन निघून चाललंय की जे बेकायदेशीर आहे. त्यांनी जमिनी बळकावल्यात आणि मग ते लोक प्रकर्षानं भडकपणे विरोध करताना दिसत आहेत. आणि तो विरोध मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलेला आहे. आमच्या मते ते लोक यामध्ये दोषी आहेत. ज्यांचा काही संबंध नाही आहे त्या लोकांच्या विरोधाचा तिथे बागुलबुवा तयार झाला आहे. आणि या गोष्टीत माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी लक्ष घालावं असं आम्हा सर्व बाधित शेतकरी आणि या भागातल्या सगळ्या नागरिकांचं मत आहे. तुम्ही संभाजी भिडे महाराजांना भेटला होतात का? सांगली बरोबरच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याचा विरोध आहे का? भिडे गुरुजी कधी काय चर्चा वगैरे झाली का फोनवरती वगैरे? भिडे गुरुजींनी स्वतः यामध्ये लक्ष घातलेलं दिसतंय. ते स्वतः फडणवीस साहेबांशी बोलले. त्यांचंही असं मत आहे की जुन्या अलाइनमेंट प्रमाणेच महामार्ग झाला पाहिजे. कारण 3 वर्ष झालं काम प्रलंबित आहे, काम चालू आहे. मोजणी असेल, भूसंपादनाचं काम असेल. आणि मग ज्या शेतकऱ्यांनी स्वेच्छेने जमिनी दिल्यात आणि ज्यांचं 3 वर्षाचं उत्पन्न बुडाले त्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे असं भिडे गुरुजींनी परखड मत नोंदवलेलं आहे. आणि या बाबतीत ते फडणवीस साहेबांना भेटून चर्चा करणार आहेत असं ते कालच्या सांगलीच्या मेळाव्यामध्ये ते उपस्थित होते. सांगलीचा खूप मोठा मेळावा झाला. सांगलीच्या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की ज्या सांगली आणि कोल्हापूरमधून विरोध आहे असं म्हटलं जातं, तर मग बाधित शेतकऱ्यांचा एवढा मोठा मेळावा तिथं झाला तर मग विरोध कुठे आहे? म्हणजे विरोधाबाबत मुख्यमंत्री साहेबांची दिशाभूल झाली आहे हे नक्की. आणि मला वाटतं भिडे गुरुजी ती दिशाभूल झालेला गैरसमज दूर करतील असा आम्हाला विश्वास वाटतो. ही जी दिशाभूल झाली आहे तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री साहेबांची, तुम्ही एखादी काय अपॉइंटमेंट घेऊन मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहात का? सोलापूर जिल्ह्यातले जे 3 तालुक्यातले शेतकरी बाधित आहेत त्याच्यामध्ये त्यांची काय मीटिंग झाली आहे का, काय बैठक झाली आहे का? तुम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेतलेली आहे का? निश्चित या बाबतीत मोहोळ तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार राजूभाऊ खरे, पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार, विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक साहेब, मंगळवेढा तालुक्याचे आमदार अवताडे साहेब, सांगोला तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख साहेब या सगळ्यांनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे. मोहोळ तालुक्यामधले उमेश पाटील